श्री गुरुदर्शन सोहळा उत्तरेश्वर मंदिर श्री क्षेत्र बार्शी सद्गुरुदादांच्या आशीर्वादाने सद्गुरु प्रवर्तनदादा बोधले महाराज सेवा मंडळ तथा गुरु सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली 26 वर्ष झालं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या 26व्या वर्षी आजची कीर्तनाची सेवा वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही थोर परंपरा चालत आहे त्याच्यामध्ये औसेकर महाराजांची फार मोठी दिव्य परंपरा आहे। वीरनाथ महाराज, मल्लीनाथ महाराज अशी फार जवळजवळ 6 ते 7 पिढ्यांची परंपरा औसा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा अशा 4-5 राज्यामध्ये या परंपरेचा विस्तार आहे। आणि या परंपरेचे आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण श्रीरंग महाराज, गहिनीनाथ महाराज औसेकर आज त्यांची कीर्तनाची सेवा संपन्न झाली। आपण सगळे वार्षिक भाग्यवान आहोत। मी गेल्या वर्षी बोललो होतो या वार्षिकांवर विशेष करून परंपरेचा पगडा आहे। पण त्याच्यामध्ये वास्कर महाराजांची परंपरा असेल, औसेकर महाराजांची परंपरा असेल, आजरेकर महाराजांची परंपरा असेल, देहूकर महाराजांची परंपरा असेल, बोधले महाराजांची परंपरा असेल, अशा अनेक परंपरेचा पगडा या बार्शीवर आहे। थोडक्यात परंपरा निश्चित अशा पद्धतीची कार्यक्रम जिथं संपन्न होतात अशी बार्शी नगरी आहे असं म्हटलं तरी बार्शीचं कौतुक केल्यासारखं ते होईल। कारण इथं थोडं आमच्या कीर्तनकाराच्या भाषेत बोलायचं झालं तर हे गाव कोपरं नाही, याचा अर्थ हे कोणाला तरी धरू नये। आणि बऱ्याच गावांना एकच महाराज असतात पण बार्शीला 6-7 महाराज आहेत, हे बार्शीचं वैशिष्ट्य आहे। इथं बसलेल्यापैकी बोधले महाराज परंपरेतले तर आहेतच आहे, पण बरेचसे औसेकर महाराजांच्या परंपरेतले, वास्कर महाराजांच्या परंपरेतले आणखी एक बार्शीचं वैशिष्ट्य असं की ते सगळ्या परंपरांना आपलं मानतात, हे बार्शीकरांचं वैशिष्ट्य आहे। भेद केला जात नाही। मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं बार्शीमध्ये काम करतोय। माझ्या अगोदरपासून सद्गुरु दादा इथं अनेक वर्ष झालं आमची परंपरा काम करते, त्यामुळे बार्शीकरांचा जवळजवळ सगळा जवळून म्हणजे तुम्ही ते जवळजवळ म्हणता तुम्ही म्हटलं होत नाही, पण तसं माझ्या बाबतीत झालंय काय हे जवळजवळ समजून घ्या। पण श्रीरंग महाराजांची सेवा आज व्हावी या निमित्ताने औसेकर महाराज आपल्या गावी आले, या गोष्टीचा आपल्या सगळ्या बार्शीकरांना आनंद आहे। गेल्या वर्षी 25व्या वर्षाच्या रौप्य महोत्सवाकरिता माझा आग्रह होता, परंतु गहिनीनाथ महाराजांनाही त्या 7 दिवसांमध्ये वेळ नव्हती आणि आदरणीय श्रद्धेय गुरुबाबांनाही त्या काळामध्ये वेळ नव्हती, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आहेत असं त्यांनी सांगितल्यामुळे 25व्या वर्षी जरी त्यांना येता आलं नाही, मग मी थोडासा विचार केला की सप्ताह पुढे चाललाय त्यामुळे पुढल्या पिढीतल्या लोकांकडे जावं, म्हणून गहिनीनाथ महाराजांकडे न जाता तुमच्याकडे। कारणच असं आहे, गेल्या वर्षी गहिनीनाथ महाराजांना विचारलं होतं पण त्यांची काही व्यस्तता खूप आहे। मंदिर समितीचं सहअध्यक्षपद त्यांच्याकडे, औसेकर महाराज संस्थांचा कारभार त्यांच्याकडे आहे, 2-4 राज्यामध्ये त्यांचा प्रवास आहे। पण यावर्षी महाराज तुम्ही बोललात खरंच आहे। आणि ज्यावेळेस हे नियोजन करण्याकरता बसलो 11-11:30 वाजलेले होते आणि मग औसेकर महाराजांना सांगायचं म्हटल्यानंतर दादा म्हटले कसं करतो, म्हटलं श्रीरंग महाराजांना फोन करतो, कधी करतो, आता करतो, ते एवढ्या रात्री कसं काय, म्हटलं ते जागेत असतात मला माहिती आहे, कधी जागे मला तरी चालत नाही, कारण ते म्हटले मार्गदर्शक आहे, पण मी तुम्हाला जेवढं नीट समजतो कारण खूप काही परंपरेची ऋणानुबंध आहे आपल्या बार्शीतल्या। विशेष करून बोधले महाराजांच्या शिष्य परिवाराला मी सांगेन, औसेकर महाराजांची माघवारीला जेव्हा औस्याहून दिंडी निघायची तेव्हा ती धामणगावून जात असे आणि धामणगावला महाद्वारामध्ये ती दिंडी थांबायची, अभंग त्यांचा व्हायचा आणि मग पुढे जायचं। नंतरच्या काळामध्ये काही मार्ग बदलण्यात आले आणि म्हणून आता जरी गावाकडे येत नसली तरी परंतु हे ऋणानुबंध मात्र आजपर्यंत टिकून आहे। दुसरा एक मला आपल्या परंपरेचा आणि औसेकर महाराजांच्या परंपरेचा ऋणानुबंध सांगायचा आहे की मागे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वास्कर महाराजांचा फळ हा प्रासादिक फळ आहे। वैकुंठवासी प्रातस्मरणीय तात्यासाहेब महाराज वास्कर आबा यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो। योगायोगाने 2 वर्षापूर्वी 2003चा आणि 23चा आणि 2024चा
असे दोन्ही पुरस्कार 2023चा सद्गुरू दादांना पुरस्कार होता आणि 2024चा गहिनीनाथ महाराजांना पुरस्कार होता आणि ते दोन्ही पुरस्कार एकाच वेळेला वास्कर महाराजांच्या फळावर झालेले होते आणि त्यामुळे एका बाजूला दादा बसलेले होते, एका बाजूला गहिनीनाथ महाराज बसलेले होते आणि या दोघांना पुरस्कार विठ्ठल महाराज वास्कर यांनी दिलेला होता. याचा अर्थ हे ऋणानुबंध आहे. हे ऋणानुबंध पुढे चालत असे आले की नेमकं आम्ही औस्याला फार मोठा उत्सव म्हणजे महान भगवत भक्त वैकुंठवासी प्रातस्मरणीय ज्ञानेश्वर महाराज औसेकर म्हणजे महाराजांचे आजोबा यांच्या 25व्या पुण्यतिथीचा औस्याला खूप मोठा उत्सव 15 दिवसापूर्वी झाला. त्याच्यात अगदी पहिल्याच दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे होती आणि मला तिथं जोरदारने असं सांगितलं की महाराष्ट्र राज्य शासनाचा कीर्तनकार पुरस्कार, ज्येष्ठ कीर्तन पुरस्कार हा गहिनीनाथ महाराज औसेकरांना जाहीर झाला आणि त्यामुळे मी ते जाहीर केलं. गहिनीनाथ महाराज स्टेजवर आले, ते म्हणते मला एकट्याला जाहीर झाला नाही, ज्येष्ठ पुरस्कार म्हणून मला जाहीर झालाय आणि युवा पुरस्कार म्हणून तुम्हाला जाहीर झालाय. त्यामुळे मला कळत नाही महाराष्ट्र शासनाने ही निवड कशी केली असेल, कारण ज्येष्ठ पुरस्कार गहिनीनाथ महाराजांकडे गेला आणि युवा पुरस्कार हा माझ्याकडे आला. म्हणजे बोधले महाराज आणि औसेकर या दोन परंपरा किती एकत्रित आहेत हे महाराष्ट्र शासनाला माहित आहे, बाकी ज्याला माहित नसून याच्यात नवर वाटायला लागलं मला. या असे काही गुणांपर्यंत या परंपरांचे आहेत. श्रीरंग महाराज तिथे यावेत हा माझा व्यक्तिशः आग्रह होता.